नमस्कार. माझं नाव आरती दोंदे आहे. आरती अनिश दोंदे आहे. मी उपनगरला राहते. मी आता पेट्रोल पंपावरती जॉब करते आणि मी ते घरामध्ये होते तो मी हाऊसवाईफच होते. मी काही शिकलेले नव्हते. मी आता जेव्हा घराच्या बाहेर पाय काढला तेव्हा मी सर्व काही शिकलेले आहे. पेट्रोल पंपावर काम करते. 2 वाजेला ड्युटीला येते, 8 वाजेला घरी जाते. मग इथे आल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकणे, क्रेडिट कार्ड स्वॅप करणे, ऑनलाईन पेमेंट करणे, स्वतःचा हिशोब करणे, सर्व काही मी 1 महिन्यात 14 वर्ष लग्नाला झाले. मी इतक्या वर्ष कामाचा कधी विचारच केला नाही. आम्ही एक दिवस सहज असं बसलेलो होतो सर्व लेडीज बाहेर. तर तिथे एक मॅडम आणि एक सर आले. ते आम्हाला बोललेले की आम्ही यूथ अँड फाउंडेशन मधून आलेलो आहे. तर तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे का? तुम्ही इथं बसतात, तुम्ही काम करता का? काही आम्ही महिलांना कामाला लावून देतो, तर तुम्हाला करायचं आहे का? तर आम्ही म्हणलो काय करावं लागेल त्याच्यासाठी? तर मग ते बोलले की तुम्हाला 3 दिवसाची ट्रेनिंग द्यावं लागेल, सॉफ्ट स्किल्सची ट्रेनिंग द्यावं लागेल. मग 3 दिवसाची आम्ही सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग दिली. मग त्याच्यानंतर जॉईनिंग झालं. आज आम्हाला लागून 6 महिने होतात. तर मग इथून मागे आम्ही 14 वर्षापूर्वी माझे मिस्टर पण कामासाठी नाहीच बोलत होते आणि इथे पण लागले तर हट्टीपणा केला की नाही मला काम करायचं. तर ते नाहीच बोलत होते, तू करायचंच नाही, तू करशील तर मी कामाला जाणार नाही, मी कुठे पण निघून जाईल. म्हटलं चालेल, तुम्ही निघून जा, मी मुलं पण सांभाळा आणि काम पण कर. ते नाहीच 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 बोलत होते की तुम्ही जायचंच नाही कामाला, तू जायचंच नाही. मी म्हणलं नाही, मी जाणार. मग 3 दिवसाची ट्रेनिंग मध्ये मॅडमांनी आम्हाला कसं बाहेरच्या लोकांसोबत कसं राहायचं, 4 माणसं केल्यानंतर कसं वागायचं, काय सॉफ्ट स्किल मध्ये कमतरता, संधीचं सोनं कसं करायचं, काय सर्व काही मॅडमांनी आम्हाला यूथ अँड फाउंडेशन मध्ये आल्यानंतर ट्रेनिंग मध्ये आम्हाला सर्व काही शिकवलं. शुरू में जब ये लेडीज आई तो जैसे कच्चा नारियल होता है, कच्ची मट्टी होती है, कुम्हार होता है जो मट्टी को बनाता है और फिर उसे जब तपाता है और फिर वो अच्छा मटका या सुराही बनती है, वैसा था। लड़कियां आई, लेडीज आई। हमारे पास जो 2 लेडीज हैं वो हैं अश्विनी और आरती. काम का पहिल्यांदा ते घरातून बाहेर पडले जवळपास 25-30 वर्षानंतर. तोपर्यंत ते घरचंच काम करायचे. आता ते बाहेर पडले, एक नवीन जग बघतायत, प्रोफेशनल वर्क, कमर्शियल वर्ल्ड बघतायत. तर त्या हिशोबाने खूप चांगलं काम केलं. स्वतःमध्ये बदल असं जाणवतोय की मी इथून मागे घरामध्ये कोणाशी बोलण्याची ताकद होत नव्हती. घरातून बाहेर निघाल्यानंतर मला वर नजर करून कोणाकडे बघू शकत नव्हते. आणि आता इथं मला दिवसभरात 100 लोकांना तोंड द्यावं लागतं, सर्वांशी बोलावं लागतं. का मी करू शकते का खरंच? मला जमल का खरंच? बाई मी तर आले खरं, पण मला कळालं तर पाहिजे हे कसं करायचंय. अचानक जर गाडीतून पेट्रोल सगळंच बाहेर आलं आणि पहिल्या दिवशी तेच झालं. मी प्रेस केलं ना, ते डायरेक्ट असं बाहेर आलं पूर्ण अंगावरती, नाही का. घाबरले मग मी. मग ते दुसरे भाऊ होते, ते म्हणे टेन्शन नका घेऊ ताई, ते तसंच आहे, घाबरू नका. यूथ अँड फाउंडेशनचे जे आहेत ना, ते महिलांना घराच्या बाहेर काढून त्यांना डेअरिंग देत आहे. ज्या महिला घरामध्ये अशा भातावानी, गरम भातावानी तापून ठेवलेल्या महिला त्या बाहेर काढतायत की तुम्ही घरामध्ये नका थांबू, चला काहीतरी करा. आणि अजून मला खूप काही शिकण्याची इच्छा आहे त्यांच्या. यूथ अँड फाउंडेशनचे मी खूप आभार मानते की आज मी घरामध्ये 1-1 रुपयासाठी तळतळ करत होते. आज माझ्याकडे असे नाही म्हणून 1000-2000 रुपये पडलेले आहेत. यूथ अँड फाउंडेशनचे मी खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर.